सकाळी उठल्या उठल्या जे आहे ना ते किचनमध्येच कामाला सुरुवात झालेली आहे. तर इथे मी जे आहे ना ते शंकरपाळे करून घेते आहे, कारण आज युगीतला शंकरपाळेच खायचा आहे आणि त्याला दुधासोबत जे आहे ना बिस्किट्सपेक्षा वगैरे जे आहे ना ते शंकरपाळे खूप जास्त तो आवडीने खातो. तर त्याच्यासाठीच मी हे बनवत आहे आणि त्याच्यासाठी बनवताना मी मैदा नाही वापरत, हे फक्त कणकीचे शंकरपाळे आहे. आता याच्यामध्ये तुम्ही दुसरं कुठलं पीठ वगैरे टाकू शकता, म्हणजे मी कधी नाचणीचं वगैरे पण पीठ टाकून केलेले आहे, त्याचे पण शंकरपाळे छान होतात. पण आता माझ्याकडे ते नव्हतं अवेलेबल, म्हणूनच इथे फक्त कणकीच्या पिठाचे जे आहे ना ते शंकरपाळे छान असे करून घेतले आणि ते मस्त झाले. काल रात्री मी माझी कांद्याची टोपली जी आहे ना ती पूर्ण क्लीन केली. त्यामध्ये कांद्याचे जे फोलपटं असतात, बाहेरचे जे साल्ट असतात ते खूप सारे निघाले, म्हणून म्हटलं चला याला ओव्हरनाईट जे आहे मी ते छान सोक करून ठेवले पाण्यामध्ये. आता ते जे आहे ना पूर्ण काढून घेतले आणि त्या पाण्यामध्ये पूर्ण बकेट भरतपर्यंत जे आहे ना ते एक्स्ट्राचं जे आहे पाणी टाकून दिलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण मी बघितलं तरी काही काही जे आहे ना ते सालपट मला दिसत होते, म्हणून म्हटलं याला गाळून घेऊया. तर मग युगीच्या मदतीने जे आहे पूर्ण पाणी छान असं व्यवस्थित गाळून घेतलं आणि पूर्ण जो आहे त्याचं फोलपट्ट वगैरे जे आहे ते पूर्ण बाहेर काढून घेतले, कारण ते फोलपट्ट झाडांमध्ये नाही गेले पाहिजे म्हणून. आणि त्यानंतर हे पाणी आता एकदम मस्त टॉनिक असतं झाडांसाठी. तर मला जसं जसं जमेल तसं मी हे देत जाते. माझं काही असं स्पेसिफिक काही टाईम नाही आहे, जसं जसं मला जमलं तसं तसं मी जे आहे ना हे बनवून जे आहे ते टाकत असते झाडांना. तर इथे झाडांना सगळ्या झाडांना जे आहे ते टाकून दिलं. त्यानंतर बघते तर माझं हे स्नेक प्लांट आहे हे असं काहीसं दिसत होतं, म्हणजे याच्या जे लीफ आहे ना त्या पूर्ण अशा गळणं सुरू झाल्या होत्या. आता हे का बरं झालं आहे मला काही कळलं नाही. मी जायच्या आधी पण हे असंच होतं, म्हणून मी याला असंच ठेवून गेली होती की हे होईल म्हणून आपोआप होईल, पण ते काही नाही झालं. तर मग म्हटलं चला याला आपण काहीतरी काढून बघूया याचं काय आहे. आणि काढून बघते तर त्याचे जे कुंडीतले खालचे जे होल्स आहे ना ते सगळे जे आहे ना ते पूर्ण नव्हते, त्याला काहीच होल नव्हते किंवा ते चालले गेले असतील, असं काही झालं असेल. मग त्याला परत छान असे नवीन होल करून टाकले आणि चला म्हटलं याला आता परत एकदा आपण लावून घेऊया हे झाड. तर लावायसाठी खाली छान आधी स्टोन्स वगैरे टाकले, दगड वगैरे टाकले, त्यानंतर पूर्ण माती गोळा केली. आता माझ्याकडे माती नव्हती, छोट्या छोट्या कुंडांमध्ये काही माती होती, तर ती सगळी माती गोळा केली आणि हे झाड जे आहे ना ते परत लावून दिलं आणि पाणी टाकून दिलं. बघूया आता हे जगते की मरते. तुमच्याकडे काही उपाय असेल ना यावर तर मला नक्की सांगा. चला म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात करूया. तर आधी भाजी कट करून घेतली आणि फोडणी देऊन घेतली. त्यानंतर एवढं गरम झालं, त्यानंतर असं छान थंडगार सरबत बनवलं आणि पिलं. मग बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.